ये पोरी बस जरा. काय म्हणलं जरा गप्पा मारा तुझ्याशी. बोला ना पप्पा. कसं काय चालला अभ्यास? सगळं व्यवस्थित चालू आहे पप्पा. वाव. म्हटलं आता लायब्ररीत जावं आणि थोडं वाचन करावं. यंदा UPSC MPSC मध्ये तू टॉपला पाहिजेस बरं का. नक्कीच पप्पा. आणि ते तुमचं स्वप्न आहे ना, मी नक्की पूर्ण करेन. एवढं बापाचं स्वप्न पूर्ण कर म्हणजे झालं. आणि काय लागत असेल तर मला बिनधास्त सांगायचं. नाही पप्पा, काही लागत नाही. आणि जर लागलं तर मी सांगेल तुम्हाला. मग जे काय करशील ते एकदम मेहनतीनं कर, मन लावून कर बघ. हा, चांगला अभ्यास कर, मोठी हो. मी आणि आई दिवस रात्र मेहनत करतोय बघ तुझ्यासाठी. हा, तेवढं लक्षात ठेव म्हणजे झालं. म्हणून म्हटलं पप्पा लायब्ररीत जाऊन थोडा अभ्यास करावा. कर की कर. अरे काय झालं? काही नाही ग, जरा गुडघा दुखतोय. काय चाललंय बाप लेकींचं बोलणं? काय नाही, जरा म्हटलं पोरीने अभ्यास किती केलाय जरा बघावं, विचारावं. काय हुशार आहे पोरगी आपली, अभ्यास केला असेल. काय बाई केलास ना अभ्यास? हो आई, चालूच आहे अभ्यास माझा. मंगल, काय ग किती घरचं काम करून आलीस? आज 2 घरचं काम केले बघा, आणि 3रं घरचं बी काम मिळाले. तेवढंच आपल्या पुरीच्या अभ्यासाला हातभार लागेल. चल, आनंदाची गोष्ट आहे. बरं का पुरी, तुझ्या बापाचं स्वप्न होतं UPSC नाही तर MPSC मध्ये करिअर करायचं, पण घराची परिस्थितीने नाही जमलं बघ त्यांना. पण आता ते स्वप्न तुला पूर्ण करायचे. करशील ना? हो आई, मी बाबांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. आणि तुला काय बी लागलं तर लगेच सांगायचं बघ. हा, काही अडचण आली तर सांगायचं. कसले बाई काळजी करायची नाही बघ. आम्ही आहे ना 2 जण. आता आम्ही जीवाचं रान करू, पण तुला चांगलं शिकू बघ. करत. बरं, मला उशीर झाला, नाही का मी? बरी आहे. अभ्यास सगळं लक्ष दे ग. सांभाळून जा. हा हो. बरं चला. आपली पोर लय गुन्हे आहे बघा. मग जे स्वप्न तुमचं होतं ते पोरगी पूर्ण करणार आहे. करणार. आपल्याला पोरग नसलं म्हणून काय झालं, आपली पोरगीच पोरासारखी आहे. मग कष्टाळू बी आहे आणि हुशार बी आहे. म्हणून तिला काय पाहिजे ना ते समजू देऊ बघा आपण. कसली कमी करायची नाही. शेवटी तुमचं स्वप्न होतं ना ते पूर्ण होणारच बघा. आता पण बघ ना, लगेच गेले अभ्यासाला. बरं, मी काय म्हणत होतो मंगल, बोला की. ते आपल्या कोमलच्या शिक्षणाला पैसे जरा कमी पडतात. तू 2-3 ठिकाणी काम करतेस ना? होय. त्यात एका कोणाला तरी विचारून बघ की आपल्याला काय पैसे जरा मदत होत्या का. मी माझ्या मालकाला विचारलं, पण ते म्हणतात एक 8-15 दिवस लागतात. आता 2 मालकांकडे काय मिळतात का नाही माहिती नाही, पण नवीन साहेब आहेत ना आजचे, त्या मालकाला उचल मागते. हा, दिलं तर बरं होईल. त्यांच्या घरी थोड्या वेळाने पाहुणे बी येणार आहेत, त्यांनी मला बोलवलंय. तर घालते त्यांच्या कानावर. आणि साहेब जरा चांगले आहेत, शिक्षणासाठी पैसे देतील, मला मदत करतील. नाही म्हणजे तेवढं पैसे मिळालं की तेवढा भार हलका होईल माझा. तुम्ही पण बघा की काहीतरी प्रयत्न करा. बघतोच. एक माणूस येणार आहे भेटायला, जरा त्याला भेटायचंय. गावात काम पण आहे. बघून येतं मी तेवढं करू. जेवलंच का नाही तुम्ही? नाही, आता नाही जेवत, भूक नाही मला. 2 घास खाऊन जायचं होतं. अगं ते पैशाचं काम महत्वाचं आहे. तेवढं झालं की मग मी आल्यावर जेवतो. बरं, घे जेवून. येतो मी. या लवकर. जेवण कर वेळेवर. पेंटीवर जाते राहिलेला का असलं काय करतोय? चालली कॉलेज सगळं छाडविशी पाहिला का तुला? हे राजाला काय काय UPSC कुठाय जाऊ रा लईच लागलं. गणुशे, अरे UPSC नाही म्हणत का, त्याला स्पर्धा परीक्षा म्हणतात. स्पर्धा परीक्षा तेच काहीतरी झालं. तेच असली बाबा, तू शिकलेला म्हणून आम्हाला नाही शिकवायला. आमचं कसं, आम्ही शेतकरी माणसं आहे. आमचं 2 मशीन लाखाची बिशी नाच करून जमत ना आपला नाच. तुमचा नाद कोणी करणार पण नाही का नाशे. मी काय म्हणतो, काय काम करलं इकडे वय घे की समज. म्हणजे आता तोंडी परीक्षा करायला चाललाय वाटत. अरे हळू बोल, 4 चौघ ऐकतात.
पण कॉपी गवणी म्हणजे झालं, नाहीतर मग चडी लाल केवळीच आहे. तर तसं हाणत नाहीत भावा. गाठीला असतंय. जाऊ द्या मला. अरे बघ गण्या, UPSC MPSC नाटके करतंय कसले करतंय. या UPSC वाले तर वरनं पांघरून आणि आतनं गुलगुल. अरे बघ की कसला अभ्यास नक्क करतंय गावासमोर आणि कसलं करतं दाद्या बघ. म्हणजे मी नाही त्यातली कधी जाऊ दे का त्याच. चल चला. राम राम रामा. ते राम राम शंकर भाऊ. राम राम. बरेच दिवस झालं घरी येऊन म्हणलं पण का मला काम आणि जमाना. होय. बरं झालं आपल्या आज तर रस्त्याने भेट तर झाली. काय करायचं बाबा, दिवस रात्र कामावर जायला लागते, सकाळी संध्याकाळ काम करायला पाहिजे ना. हा काम तर केलं पाहिजे. पोरगी शिकायला लागली, MPSC UPSC परीक्षा देणार आहे आता, अभ्यास जोरात चाललाय. मी त्या पोरीच्याच कामासाठी येणार होतो घरी. बरं झालं आपली भेट तर झाली. कसं आहे आपल्या नात्यातलं एक स्थळ आहे, मुलगा बी चांगला आहे आणि परिस्थिती बी चांगली. माझं काय मत होतं, लग्नाचा विषय करावा असं माझं मत होतं. तशी आपले मुलगी बी चांगले, जोडे जमण्यासारखे. नाही ते बरोबर आहे, पण आत्ताच मला माझ्या पोरीचं लगीन करायचं नाही. माझी पोरगी MPSC UPSC शिकावी असं माझं सपन, आणि त्याच्या डोळ्यात मी माझं सपन बा. मी रात्रंदिवस मेहनत करायला तयार आहे. माझी पोरगी अशी एका मोठ्या पदावर गेलेल्या मला बघायचे. नाही रामभाऊ बरोबर आहे, पण ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी घडल्या म्हणजे बरं असतं असं माझं तर मत आहे. सगळं बरोबर आहे, पण पोरी शिकल्या पाहिजे. अरे आपल्या भारत देशासाठी आपल्या महिलांनी किती मोठी कामगिरी केली आहे. आपल्या देशात महिलांनी काय काय नाही केलं, आपल्या देशाचं नाव रोशन केलं. तर आता पोरगीचं काम एवढंच नाही रे बाबा, की फक्त चूल मूल आणि संसार एवढंच नाही. पोरी शिकल्या पाहिजेत, मोठ्या झाल्या पाहिजेत. हां, तर त्या हिशोबानं बघ मी प्रयत्न करतो. बरं बरं असू का. बरं चला शंकरभाऊ, येतो मी. बरं बरं कामालाही पडल्या. होय होय. रामभाऊ हा जर विचारात काय बदल झाला तर कळवा, बघू आपण परत. बरं बरं बघूया. हां हां हां. 15 मिनिटं झाली मला येऊन, तरी अजून यायचा पत्ता नाही याचा. येऊ दे आता याच्याकडे, बघते मी. कसं आहे माझं पिल्लू? आला का? अरे किती वेळ अक्षय, तेव्हाची तुझी वाट बघते मी. तुला थोडं पण काही वाटत नाही का रे? नेहमीचे ना तुझे हेच नाटक आहे, दरवेळेस मी येते तू उशीरच करतो. अरे कधीतरी टायमिंगला येत जा, तुला काही वाटत का नाही रे? झालं? अरे हो, जरा दम घे. कोमल नावाच्या माणसाने कोमल चेहऱ्यावरती जास्त राग ठेवू नये. चालू झालं तुझं परत. अरे त्यांना घरून लवकर निघलो नाही आणि तो 2 मित्र भेटले. तुला माझ्यापेक्षा तुझे मित्र इम्पॉर्टंट आहे की नाही? माझ्या आयुष्याच्या पुस्तकात फक्त हे पान महत्वाचे, मग पुढे किती पानं येऊ जाणार, पण पहिलं पान तर तुझंच असणार ना. बरं आता उभं राहून बोलायचंय का बसून? कळ लागली पायाला. बसा महाराणी बसा. मी बसू? बस. आज मोर दिसतोय. काय? अरे ड्रेस तुझा. छान. रुसत नको जाऊ ना. मग काय करू? रुसले ना तू खूप क्यूट दिसतेस. मग ह्या गाला वरचा आणि चेहऱ्याचा राग काढायचा, रुसवा काढायची मजाच वेगळी. तुझं परत चालू झालं आहे ना? इथून पुढे नाही होणार उशीर. बस प्रॉमिस कर पहिले. थोडा थोडा प्रॉमिस. परत थोडा फुल प्रॉमिस तर कर. समजून घे ना थोडस. बरं ऐक, आज मला ना खूप महत्वाच्या विषयावर बोलायचे. खूप म्हणजे खूपच. काय बोलायचं? काही सिरियस आहे का? थोडं सिरियस आहे. कोमल, काल बाबांनी लग्नाचा विषय काढला आणि बाबा म्हणाले, अक्षय तुझं स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाला व तुझ्या मनासारख्या मुलीसोबत आम्ही लग्न करून देऊ. तेव्हा मी खूप खुश झालो की मी आता माझ्या मनात असणाऱ्या मुलीसोबत म्हणजे मी तुझ्याबरोबर लग्न करेल. त्याच्यानंतर बाबांनी दुसरी अट टाकली. काय बोलले? बाबा म्हटले, तुझं स्पर्धा परीक्षेमध्ये पास नाही झाला तर आम्ही सांगेल त्या मुलीसोबत लग्न करावं लागेल. तेव्हापासून माझा अभ्यासात पण मन लागणं झाले. अक्षय असं नको करू. तुला अभ्यास करावा लागेल आणि आपल्यासाठी. आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू पास होशील, आपलं लग्न होईल. आणि तुला सांगते,
जरी तू पास नाही झाला ना तर आपण पळून जाऊन लग्न करू, कारण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी पण नाही जगू शकत. कोमल मी पास होईल का ग? मला तुझ्यापासून लांब नाही जायचंय. अक्षय मला पूर्ण विश्वास आहे. मला ना खूप टेन्शन मध्ये आलोय ग. अक्षय तू असं बोलल्यावर मग माझं कसं होईल सांग बरं. आपण किती स्वप्न बघितलेली, सोबत राहायचं, लग्न करायचं. आणि प्लीज अक्षय अभ्यासाकडे लक्ष देतो. आपण जायचं कुठं फिरायला, म्हणजे तू चिडचिड पण करणार नाही आणि डोकं पण शांत राहील तुझं. आपण जाऊया कुठं? निमीच्या ठिकाणी. हॉटेलवर? नको अक्षय, आज आहे ना आपण दुसरीकडे जाऊ कुठंतरी फिरायला. नेहमी नेहमी हॉटेलवर नको वाटतं मला आता. आजचे दिवस अक्षय तुला वाटत नाही का आपण जास्त करतोय म्हणून काही? कोमल तुला खरं सांगू, तू सोबत असले ना अख्खा दिवस सुद्धा कमी पडतो बघ. असं वाटतं हा दिवस कधी संपूच नाही. आणि त्यात आपण जर निमीच्या ठिकाणी असलो ना, तुला लांब सोडू पण वाटत नाही बघ. प्लीज ना, आजचे दिवस. बरं ठीक आहे, आजच बरं का, परत नाही. थोडं थोडं प्रॉमिस. परत थोडं थोडं प्रॉमिस. लग्न झाल्यावर करतो ना पूर्ण प्रॉमिस. जा मोठ्या गाडीत जाऊ. मालक बोल की तायडे, एक काम होतं तुमच्याकडं. काय काम होईल का अजून? अहो तुम्हाला तर माहीत आहे माझी पोरगी MPSC UPSC करते, तर तिच्या परीक्षेला थोडे पैसे कमी पडतात. तर म्हणलं तुम्ही दिले असते तर बरं झालं असतं. पाहिजे तर पगारातून कट करून दे. तू आणि तुझा नवरा राब राब कष्ट करतो की आणि आपल्या गरीबाची स्वप्न नाही ती. तसं नव मालक, आमची पोर लय हुशार आहे. अहो पहिलीपासून आतापर्यंत कधी बी तिने मागचा नंबर काढला नाही, पहिलाच नंबर काढतील, बक्षिसे मिळवती बघा. तेव्हा अगं तायडे, गरीबाने हात धरून बघून पाय पसरायचे असतात. असली मोठी स्वप्न बघायची नसतात आपण गरीबाने. तिचं बी स्वप्न आहे, तिच्या बापाचं बी स्वप्न आहे की ती अधिकारी व्हावी. देतं नऊ पैसे. काय करता रे माहिती, तू आणि तुझ्या नवरा मिळून एखाद्या चांगलं हे बघा, नवरदेव बघा आणि द्या की तिचा बार उडवून. अहो लग्न तर करायचंच आहे, तर चांगली शिकली म्हणजे स्थळ बी चांगले भेटेल नव. त्याच्यामुळं जरा दिले असते तर. बरं जा तू, उद्या सकाळी त्या नवऱ्याच्या ऑनलाईन सोडतो बस का. बरं जातो. नवरा बायको कष्टाने शिकवतात मुलीने, त्या मुलींनी तर निदान आईवाला तरी ते चीज करावं शिकून. बरं ऐक ना, मला ना म्हणजे आजकाल कस तरीच होतं रे, पोटात दुखतं, मळमळच होती. आज थोडं चक्कर आल्यासारखं होतं आणि प्रत्येक गोष्टीचा वास येतो रे. हे तू डॉक्टर पे गेले काय? नाही गेले नाही आज. बरं झालं तो डॉक्टरचा विषय काढला. काल बाबांना अटॅक आलता. काय सांगायचंच राहिलं तुला. आता कशी आहे तब्येत त्यांची? आहे डॉक्टर म्हणले जरा बरी आहे, त्याच्यामुळे तर काल तुला दिवसभर फोन नाही केला ना मी. मला आता स्पष्टच बोलायचं तुझ्या संग. कोमल काल बाबांनी परत लग्नाचा विषय काढला. मी म्हणलं लग्न करीन तर मी कोमल सोबतच करेन. बाबांना बोलता बोलताच झटका आला. अरे तू भांडू नको ना बाबांशी असं. मला आता असं जाणवतंय की मी त्यांच्या मनाविरोधात लग्न नाही करू शकत. अक्षय असं नको ना बोलू तू तरी. तुला माहिती ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. अरे मी तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलाचा विचार पण नाही करू शकत रे. पण मी प्रयत्न करतोय. मी असं नाही की मी करणारच नाही.
मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे. मी प्रयत्न करतोय ना. मी त्यांनी किती फोर्स केला तरी मी आय विल ट्राय. पण तुम्हाला असं नको समजून म्हणू रे, आय विल ट्राय वगैरे नको म्हणून. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी पण नाही जगू शकत. बाबा बरे होईपर्यंत मला तुला भेटता येणार नाही. प्लीज प्लीज समजून घे मला. थोडा महिनाभर बाबांना थोडंसं आराम अक्षय, कर. पण महिनाभर कसं रे? अगं बाबा आजारी आहेत. मी बाबांकडे जातोच, पण तुला बी दवाखान्यात जावं लागेल ना. पण मला पण नाही करमत रे तुझ्याशिवाय. कोण तर करशील ना. मी तुला फोनवर सगळं सांगेन. थोडं समजून घे ना मला बाबा. तू डॉक्टरकडे जा, काय होतंय मला फोन करून सांगा. बाबा नीट झाले की मी तुला भेटायला येतो. घरी जाते मी हॉस्पिटलमध्ये. हा जा, मी करतो तुला फोन. हा दवाखान्यात जा आपण काय. हा मी करतो बरं. फोन कर. अक्षय, एवढं टेन्शन मध्ये काय डोक्याला हलवून घ्यायला लागलाय? काय करू, नेमकं काय झालंय? सगळ्या बाजूनी लागले माझी. नेमकं काय झालं? ते तशी तुझ्या पेपर झाला ना? पेपर कशाचा गाणा. मी जे संग लपड केलंय का, तिला गेले दिवस. पण तशी गोष्ट आहे वय. हसत नाही का? टेन्शन आलंय मला सुद्धा. आता ह्याच्यातून मी कसं निघू मला काय कळानं झालंय. मी तिला सांगितलंय माझा बाबा ऍडमिट आहे, मी तुला काय भेटणार नाही. ऐक, हा. तू डायरेक्ट गाव सोडून जातो का? अरे गाव सोडून काय करू. ती उद्या चौकीत गेल्यावर मग काय करायचं मी. काय तुझी बी लागल तिची बी लागल. मला ते संघ बोलून क्लिअर करायचे. मग काय बोलून मला ते कळानं झाले. म्हणून घरचा ससा मॅटर आहे. तुझ्या डोक्याला सिचव काहीतरी. तिला डायरेक्ट पष्टी सांगून टाक. तिची ती निर्णय ठरवत. आता आपण काय करणार? शेवटी तुमची तोडावंच लागणार आहे. त्याशिवाय हे निकापला होत नाही. बघू फायनल जे संघ बोलून टाकतो जे होईल ते. पण तुम्ही साथ द्याल ना नंतर. हो साथ देणार तुला. पण ऐक, तेच मात्र तिथं मरू दे. माझा बघ ना, माझा मित्र तिचा मित्र. तू तर काय तुझा मित्र आवडता सोडून चाललाय. थांबती बाप. मी तर आयुष्याला लागलेत गोडे आणि तिची काळजी घेत बसतात. आता तुमच्यासारखे मित्र राहताले बरं आहे मला. त्याला पुढे तर कसं हॅलो. हा अक्षय, मी हॉस्पिटलला जाऊन आले बर का. काय म्हणले डॉक्टर? ते बोलले की प्रेग्नेंट आहे म्हणून. मी काय? आता काय करायचं? तुला काळजी नाही घेता आली का? अरे असं काय बोलतोय तू? असं काय बोलतोय म्हणजे? हा तर ते जाऊ दे. काय करायचं? काय करतो मी तुझं तू बघ आता. ते बघ बाई, मी तुला आधीच सांगितलंय माझा बाबा इथे ऍडमिट आहे. उद्या त्याला काही कमी जास्त झालं ना तर मग मी कोणाला सोडणार नाही. आणि त्यात तुम्हाला टेन्शन नको देऊ. आणि कशावरून हे माझं आहे? अरे असं काय बोलतोय तू अक्षय? कशावरून माझं आहे ते मला सांग. बाकी लोक सांगू कुठलं? अरे कशावरून म्हणजे? आता ते पण मी सांगू का? ते मला बाकी येणार माहित. ते तुला जे करायचं ते कर. आणि इथून पुढे मला फोन नको करू प्लीज. विनंती करतो तुला. अरे अक्षय, माझं ऐकून तर घे. हॅलो. आपण डायल केलेला नंबर सध्या आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे.
तुम्ही चहा घेता नाही का कोण आहे? अरे तात्यान काकू कुठे? दाद्या रडा काय आलं? रडा काय आलं तुला? दादा लय मोठी चुकी झाली रे माझ्याकडे. कोमी काय आलं? दादा माझं एका मुलावर प्रेम होत रे. आणि जे नाही तेच झालं बघ. मी मग डॉक्टरांकडे गेलो ते डॉक्टर बोलले की मला दिवस राहिले. तू अरे काय बोलत तुला काय अक्कल बघ? अरे कोमी अरे तात्याला काकूला जर कळलं तर त्यांचं काय होईल? हा दादा काय करू सांग ना आता तू. काय करायचं? एमपीएससी यूपीएससी करायची होती ते नाही की बोलतच करून बसलीस. राय बाप लोकांकडे मलकीचं काम करतात, लोकांचे घर पुसायचे काम करतात. तू तर त्यांचं नावच पुसायचं वागले. रडू नको. झालं ते सोडून दे. अगं तुझ्या चुलत भाऊ जरी असतो ना सख्या भावासारखा तुला आधार देईन बघ. हा पेली कळाले फक्त त्याचीच भीती रे दादू. आई वडिलांना काय काय होईल? जिवंतपणे मरतील तर ते. तू ऐक, तुझं घरात जा, मी थांबतो बाहेर. नाही दादा तसं जाऊ मी घरात. अगं तू आराम कर, मी तात्याला काय सांगायचं ते सांगतो. हा जा चल घरात. त्यांच्या तर पाय खालचे जमीनच सरकणार आहे. काय सांगू? कोणते पण नाही सांगू तात्यांना. तुला बी उशीर झाला. पुरेच झाला. अर्धा द्या. तू इथं काय करतोय? लय दिवसाने आलायस घरी. हा चल इथं काय उभा? आणि कोमल रे बस येस बस. दे मस्त गप्पा मारा. मी मस्त चहा करते. अगं आता चहाचं कशाला? स्वयंपाकच कर की डायरेक्ट. बरं ठीक आहे स्वयंपाक कर लगेच करू. आंबा का तो मला जरा महत्वाचा विषयावर बोलायचं होतं. जरा काय विषय? तुम्ही खाली बसा ना. महत्वाचं काय? तात्या कसं असते माहिती भीतीला बी काय नसतं. अरे हा सगळं बोलायला लागलाय. तुम्ही त्याचा विचार करू नका. म्हणजे लोकांचा विचार तर सोडूनच द्या. अरे काय फिरून फिरून सांगतोय काय ते स्पष्ट सांग की. चुकूनच एखाद्याकडनं घडून जातं नाही का? अरे पण कोड्यात बोलू नको बरं. काय काय स्पष्ट सांग बरं. म्हणजे तात्या आता काय विषय असं झालाय ना लपण्यासारखा पण नाही. अरे पण तू ना असं कोड्यात टाकू नको बरं. काय ते सांग लवकर. मला शपथ द्या तुम्ही तिच्यावर रागावणार नाही. अरे रागवणार नाही म्हणजे काय झालं ते सांगा अगोदर. आपल्या कोमलला दिवस दिला. काय? मी तुम्हाला आधी सांगितलं होतं रागू नका. अरे देवा परमेश्वरा थांबा मी आले तिच्या काकू. कोमल कोमल लाज वाटली ना तुला असं वागतं रे? काय कमी पडलं आमच्या प्रेमात सांग ना. काय कमी पडलं आमच्या प्रेमात? तू तुझ्या पोराच्या प्रेमात पडली आणि तोंड काळ केलं. थोडी सुद्धा लाज वाटली नाही? थोडा सुद्धा विचार आला नाही आमचा? अगं रक्ताचं पाणी करून तुला वाढवलंय ग. लोकांचे बाळ साळे ज्याचे नाही त्याचं करकट उचललंय तुझ्या शिक्षणासाठी. बाबा तुझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून. आणि तू आम्हाला हे दिवस दाखवले का वागले सगळे सांग.
अरे देवा तात्या माणसाकडनं होतीच चूक पोरगीच काही झालं तरी अरे काय चूक होती गावात मला तोंड दाखवायला जागा नाही राहणार. आई अगं काय करू मी सांग ना आता. आहे का कुठं तोंड दाखवायला जागा. आमच्या स्वप्नाची राख रांगोळी केलीस ग तू. आई माझ्याकडून चुकी झाली ग पण माझं त्याच्यावर लय प्रेम आहे. प्रेम आणि आमचं काय होतं. आमचं काय होतं. आई मला त्याच्यासोबत लग्न करायचंय ग पण आता तो नाही म्हणत आहे. उलट माझ्यावर काय पण आळ घेतोय आहे तो. म्हणजे तो लग्नाला तयार नाहीये. अगं पोरी पोरांची जात अशी असते. एखादी पोरगी भेटली नाही ना तोपर्यंत तिच्या मागं कुत्र्यासारखे लाल गाळत पळायचं. आणि एकदा कधी भेटले ना तर त्यांना कवडीची किंमत द्यायची नाही. अगं अभ्यासात एवढी हुशार असणारी पण आयुष्यात मात्र हरलीस. दत्ते बाबांनी काहीतरी मार्ग काढ बस. UPSC MPSC अरे ही परीक्षा द्यायला सांगितली होती आणि आणि हे करून ठेवलंय पुरे. तात्या तो त्याला सांभाळा. अरे काय सांभाळा स्वतःला. अरे तुला सांगितलं नाव मोठी कर. अरे काय काय नाही केलं त्याच्यासाठी. रात्रंदिवस हे केलं रक्ताचं पाणी केलं आणि पोरगीनं शेण खाल्लं. गावात तोंड दाखवायला जागा नाही आता मला. तात्या हळू बोला हळू बोला. 4 लोकांना ऐकायला. हळू बोला. तात्या काकू मी ना डॉक्टरचं बघतो वाटतंच तर आपण डॉक्टरांना बोलून त्याचा इलाज करू. अरे पण डॉक्टरला द्यायला पैका कुठं आहे आता माझ्याकडं. ना बोल घे सांगतो. तुम्हाला काय कळ गावात कशाचं काय करू रे. हे तुझ्या जे कामाला जे होते ना आमची बाब केली ताई ते पहिली हा बाकीचं काय झालं अजून. त्याच्या पोरीने केलं गे कुठं नाही केलं. अरे तू मेकअप आयडीला 10 वेळा सांगितलं बरं का. कशाचं शिक्षण कुठं काय करते. सारखं माझ्याकडून महिन्याला पैसे घेऊन यायचे. मला शिक्षणा पैसे. अरे तिला म्हणलं तर चांगला नवर देव बघ दे बार तू उडवून म्हणलं तर तिनं ऐकलंय. त्याला गावाची पण काय केली आमची पण काय. मी रामभाऊला भेटून सांगितलं होतं की मुलगा चांगला आहे तू शिकवण्यापेक्षा लग्न करून टाक. लाखात एक मुलगा होता व्यसन नव्हतं काय तरी त्या रामभाऊनं ऐकलं का. आता काय झालं तिची पण इज्जत दिली सारा गावाची इज्जत दिली. इज्जत घाली होती. असला रामभाऊचा विषय झाला. एक सांग ना काय युपीसी करायची MPC करायची. कशाची युपीसी पुरीनं राडा करून टाकला सगळं ना करायचं काम करीत. पैसे तुम्ही त्याची काळजी करू नका. माझे मालक चांगले आहेत. आधी त्यांनी दिले पैसे आपल्याला. तिच्या शिक्षणासाठी केली ती मदत. हप्ता पण करतील. मी लगेच त्यांच्याकडे जाते आणि पैसे घेऊन येते. लगेच जाते. पण काकू आता हे सांगन तरी काय त्या मालकाला कशासाठी पैसे पाहिजे. मालक काय ताई अरे आत्ता तर तू काम करून घरी गेली होतीस ना. पैसे पाहिजे होते थोडेसे. अरे गेल्या महिन्यात तुझ्या पोरीच्या शिक्षणाला दिलेला पैसे लागायचे म्हणून. ते शिक्षणासाठी पाहिजे होते. आता थोडी अडचण आली मालक घरी. गरज आहे पैशाची. थोडी मदत करा ना. तुमचे सगळे पैसे मी फेडून टाकन बघा. हवं तर आहे ना तुमचं घरातलं काम करून शेतातलं कामाला सुद्धा आम्ही दोघं नवरा बायको येऊ. पण एवढी मदत करा मालक. हे बघ तायडे तू काय आमच्या दरी येऊ नको. आमच्या दरी पण मुली बाळे आमची इज्जत जाईल. असं का म्हणायला लागले मालक तुम्ही.
शिक्षणावर पैसे देते का पोरीचं खाली प्यायला पैसे नेतीस तू? हा अगं काय झालं? काय झालं? काय मालकाला कळालं की त्यांना पैसे मागितले, मग? त्यांनी पैसे नाही दिले. मला म्हणले पहिले शिक्षणाला घेतले आणि आता काय पोरीचं खाली करायला पाहिजे तुझा. हे बघ, जाऊन दे, आपण बघूया काहीतरी होईल. ये बस काढ. तात्या मी करतो पैशाचं. काहीतरी केलं पैशाचं मी झालं वय. काय झालं? काय स्वप्न पाहिली होती आपण, काय घडलं? पोरीनं असं नव्हतं करायला पाहिजे. रामभाऊ ऐका घरी. अरे काय रामभाऊ, काय चाललंय हे? काय चाललंय काही कळणं झालंय. हो डोसकं चालणं झालंय. अरे रामभाऊ, संतू चांगला म्हणला होता, अरे पोरीला कुठं चांगलं स्थळ बघा, लग्न करून द्या. तुम्ही त्याचं ऐकलं नाही. अरे त्या पोरीला पायात गावात तोंड दाखवायचं किवलं नाही की रे तुम्हाला दोघांनी. किती चांगलं स्थळ आणलं होतं. मी सांगितलं होतं रामभाऊला मुलीचं वेळेत लग्न कर, त्यावेळेस ऐकलं नाही. शेवटी मुलीला काय सुद्धा आणि मुलंच की. हो मान्य आहे. हो पोरीकडं चूक झाली. मुद्दाम नाही केलं हो तिनं, मुद्दाम नाही केलं. आमची पोरगी लय हुशार हो. हल्ली पोरी तिच्या डोक्यात अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यासच होता. काय बुरळ घातली ते पोरांना माहीत नाही. फार वाटतोय की माझ्या पोरीस वाटतोय की काय लावला ते पुरी जेव्हा तुमच्या. आम्ही स्वप्न सुद्धा असा विचार केला नव्हता. खरंच हो खरंच. माझं सपन माझ्या पोरीच्या डोळ्यात पाहिलं होतं. मला वाटलं करल काय. रामभाऊ काय चपन बघतो का? अरे त्या पूर्ण तुमचं नाव सगळं हे केलं की रे, गाव थुका लागलं सगळं तुमच्या दोघावर. शेवटी पोरगी आपलीच आहे. अगं पाणी तर देखील असणेस. पाणी काय नको रामभाऊ, आम्हीच आता तुझ्या घरी चहा पाणी करून होतो. गावात लोक वाट बघायला, मला तिकडे जायचंय. चला येऊ का आम्ही? हा येतो रामभाऊ, येतो. काळजी घ्या तुम्ही दोघं. मंगल मंगल अगं कुठं कमी पडलो का मी? अगं ही लोक मला माझ्या घरात येऊन बोलायला लागल्यात. आता गावात तोंड दाखवायला जागा नाही मला. टेन्शन घेऊ, मी आहे ना तुमच्या पाठीशी. मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी. नाही मी कसलाही विचार करायचा नाही. बघ माझ्या पोरीचं माझ्या पाठीमागं काय घेऊ दे, पण मी जिवंत असताना हे असले हाल मी नाही बघणार. तुम्ही नसल्यावर मी कसं पण काय करू, मी पण मानणार. मला बी तर जगायचं नाही. नेली तुमच्या मला नाही जागायचं, मला नाही जागायचं मंगल, मला नाही जागायचं. जाबद्रे बोलू नका. काय करू मग, काय करू सांग. काहीच करायचं मला. काय झालं पोरी? ते सांगितलं आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय काय उरलं नाही. बघ काय उरलं नाही. असं वाटतंय संपून टाकावं सगळं.
असे लाचारी हे जिना आम्हाला तर सहन होणार नाही. आणि पदोपदी तुझ्या वडिलाचा अपमान माझ्याकडून बघवला जाणार नाही. बघवला जाणार नाही. अगं तुला किती लाडात वाढवलं. तुझं प्रत्येक हट्ट प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण केला. कुठं कमी पडलं बोरी? सांग कुठं कमी पडलं? अगर रक्ताचं पाणी केलं ना ग. दिवस नाही बघितला, रात्र नाही बघितली. तू हे पान पेडलंस. दिवस बघाय मिळेल असं वाटलं नव्हतं बघ मला. आज एक तर चुकतं बाप्पा. मला माफ करा. मला काहीच कळलं नाही बाप्पा मी काय करते. नाही बाप्पा, त्या मुलाच्या खोट्या प्रेमामुळं मी सगळं विसरले हो. तुमचे स्वप्न सगळे मी पाण्यात टाकले. एवढं कष्ट करून तुम्ही लोकांची मजुरी करून मला शिकवलं. माझी आई लोकांच्या घरात धुणभांडी करून मला शिकवलं, पण त्याची जाणीव मला नाही राहिली. खरं तर माझ्यासारखी चुकी कोणत्याच मुलीने करू नये. तिने विचार करायला पाहिजे की आपल्यानंतर आपल्या आई वडिलांचं काय होईल. खरंच पप्पा मी तुमची माफी मागते. खरंच काय भेट? खरं तर माफी मागायची लायकी पण नाही राहिली पप्पा माझी. नाही असं नको बोलू. असं नको बोल. असं नको बोल बा. काय चुकी त्यातनीच तुला फसवलंय. आपण यातून काहीतरी मार्ग काढू. मार्ग तर काढावा लागणार आहे आपल्याला. नाही आई, तुम्ही दोघं जीव द्यायच्या गोष्टी केले. खरं तर मी जीव द्यायला पाहिजे. नाही असं नाही बोलायचं बाळा. तुझी चूक कळाली आहे ना तुला, समजली आहे ना. पण आता काय फायदा पप्पा चूक करून. एवढी मोठी चूक केली मी. हे बघ, मी तुझ्या पाठीमाग सावलीसारखं उभं आहे. तुम्ही आहात तो तिच्या मागे खंबीरपणे उभे. पण हा समाज, हे जग, हे गाव जगू देईल आपल्याला. पावलं पावले आपला अपमान करते. आणि तुम्हाला सत्य तळ मारताना नाही पाहायचं मला. नाही पाहायचं मला. काय काळजी करू नको मंगल. आपण हे गाव सोडून कुठेतरी दूर निघून जाऊया. तिथं आपल्याला त्रास देणार कोणी नसेल. ह्या जगात कुठे पण जागा मिळेल आपल्याला. हा, माझ्या पोरीच्या पाठीमाग मी खंबीरपणानं उभा राहणार आहे. काळजी करू नको बेटा, काळजी करू नकोस. खरंच पप्पा, तुमच्यासारखा बाप नावाचा विठ्ठल जर प्रत्येक मुलीच्या पाठीशी असला ना तर आयुष्याची पंढरी लगेच गाठता येते. खरंच बाबा, खरंच माझं चुकलं. माफ करा मला. नाही बेटा, ही चूक तुझ्याकडनं नकळत झाली. आणि माणूस म्हणल्यावर चूक होणारच. चुकी माणसाकडनंच होते, पण ती कशी सुधारायची ते आपल्या हातात असते. त्यामुळे ही चूक सुधारायची. हा, आणि अगदी अभिमानानं आयुष्य जगायचं. मी आहे तुझ्या पाठीशी, काळजी करू नकोस. मंगल, हा, अगं वाटलं नव्हतं ग गाव कधी सोडून जायला लागल. हा ना. गावात लय आठवणी आहेत बघ. काय करायचं, त्या नशिबालाच असं आलेत. हा, पण कुठे बी जाऊ, कुठे बी खाऊ. हा, पोरीसाठी एवढं करायला पाहिजे. चल बाय.